नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीला पूजा मांडणी कशी करावी, तसेच दीपदान कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दिवाळीची जी सुरुवात होते ना, ती वसुबारसपासून होते। त्यानंतर धनत्रयोदशी येते। धनत्रयोदशी किंवा धनतेरस असेही म्हटले जाते। धन म्हणजे फक्त आपली संपत्ती किंवा लक्ष्मी किंवा हे दागिने पैसा असं नसतं, तर सर्वात महत्त्वाचे आपले धन आहे ते म्हणजे आपले आरोग्य। आपले जर शरीर चांगले असेल ना, तरच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात। आणि म्हणूनच आपले शरीर हे आपलं खूप मोठं धन आहे। म्हणून धनतेरसला धन्वंतरी देवीची पूजा करायची असते। धन्वंतरी देवाचा म्हणजे विष्णूंचा अवतार आहे। धन्वंतरी देव म्हणजे समुद्र मंथनातून जे कुंभ घेऊन बाहेर आले होते ते होय। तर धनत्रयोदशीला पूजा मांडणी कशी करायची ते प्रथम पाहून घेऊया। धन्वंतरी देवाचा जर तुमच्याकडे फोटो नाही मिळाला तर तुम्ही त्याऐवजी सुपारी सुद्धा ठेवू शकता। तर आपल्याला प्रथम एक चौरंग किंवा एक पाट घ्यायचा आहे, तो मांडायचा आहे। त्यानंतर पहिल्या दोन्ही बाजूला समया लावायच्या आहेत। समया हे तांदळावरती लावा, किंवा तुमच्याकडे समया नसतील तर दिवा असेल तर तुम्ही दिवाही लावू शकता। चौरंग मांडायच्या आधी त्याच्या खाली तुम्ही छान स्वस्तिक काढून घ्या आणि त्यानंतर त्यावर एक लाल कपडा अंथरा चौरंगावरती। त्यानंतर एका साईडला म्हणजे चौरंग आपण मांडला आहे तर चौरंगाच्या डाव्या बाजूला म्हणजेच देवाच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला मंगल कलश स्थापन करायचा आहे। जो आपला देव्हाऱ्यातला आहे तो कलश घ्यायचा नाही, तर आपल्याला या दिवशी नवीन कलश स्थापन करायचा आहे। जसं तुम्ही रेग्युलर करता तसंच करा। कलशामध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे सुपारी, शिक्का, तांदूळ टाकायचे आहेत, एखादं फूल टाका, हळदी कुंकू लावा, त्यावरती नारळाची स्थापना करा। जर तुमच्याकडे आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतील तर तीही पाने कलशाला जरूर लावा। कलशाच्या बाजूला आपल्याला धन्वंतरी देवाचा फोटो ठेवायचा आहे। जर नसेल तर सुपारी ठेवा। त्यानंतर त्याच्या बाजूला जर तुमच्याकडे लक्ष्मी विष्णू देवाचा जर फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता, नसेल तर काही हरकत नाही आहे। आता आपल्याला सर्वात पहिले आपण गणपती बाप्पांची स्थापना करा। ती म्हणजे एका नागवेलीच्या पानावरती तुम्ही सुपारी ठेवायची किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा, दोन्हीही चालेल। आणि त्यानंतर त्याच्या बाजूला तुमच्याकडे जे पण धन असेल, जे आपल्या घरातील दागिने असतील किंवा पैसे असतील तर त्याची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे। तुमच्याकडे काही आयुर्वेदिक औषध असतील तर त्याचीही तुम्ही आज पूजा करायची आहे। जी मेडिकलमधून आणतो ती औषधे नाही ठेवायची। आपण जे लहान मुलांना गुटी किंवा काय देताना कशी आयुर्वेदिक औषधं असतात ना, जसे की जायफळ असेल, मुरडसेंग असेल अशी, तर ती औषधं तिथे ठेवायची असतात आणि त्यांचीही पूजा केली जाते। धनतेरसला 13 दिवे आपल्याला लावायचेत पूजेच्या ठिकाणी, किंवा तुमचं देवघर असेल किंवा तुम्ही घरामध्ये कुठेही इतर ठिकाणी ठेवले तरी चालतात, पण 13 दिवे लावायचे असतात। पूजेनंतर धन्वंतरी देवाचा फोटो आपण आणणार आहे तर तो देव्हाऱ्यात नाही ठेवायचा। तो पूजा झाल्यानंतर तो एका व्यवस्थित चांगल्या जागी जसा व्यवस्थित होता म्हणजे जसा आणलाय तसा व्यवस्थित तुम्ही सत्यनारायणाचा जसा फोटो असतो तसा व्यवस्थित घडी करून किंवा कशामध्ये तरी गुंडाळून छान जागेमध्ये तो फोटो ठेवून द्यायचा आहे। त्याच्या प्रकारे तो ठेवायचा, जसा सत्यनारायणाचा फोटो आपण साईडला ठेवून देतो तसा। फक्त धनत्रयोदशी म्हणजे धनतेरसलाच त्याची पूजा करायची असते, त्याच्यामुळं तो फोटो देव्हाऱ्यात ठेवायचा नाही आहे, तो पूजा झाल्यानंतर ठेवून द्यायचा। त्यात आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीला खोलायचं आहे आणि तिजोरीच्या बाहेर उत्तरेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आपण आणि तिजोरीची पूजा करायची आहे। तिजोरीमध्ये लाल वस्त्रही जरूर अंथरा नवीन, त्यालाही तिजोरीमध्ये फुले कुंकू व्हा, बस इतकंच। आणि थोडा वेळ आपली तिजोरी उघडी ठेवायची आहे। तसेच आता आपल्याला धनत्रयोदशी पूजा कशी करायची ते थोडक्यात पाहिलेलं आहे। आता आपल्याला दीपदान कसं करायचं ते पाहून घेऊया। तर यम हा मृत्यूची देवता आहे। जर आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला अकाली मृत्यू येऊ नये
अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आणि त्यासाठी हा दिवा लावायचा असतो, म्हणजे यमदीपदान करायचं असतं. या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. बाकी कुठल्याही दिवशी आपण दक्षिणेकडे दिवा लावून त्याची पूजा करत नाही, पण या दिवशी यमाची यमदीपदान करायचं असतं. तर आपल्याकडे अशी पद्धत आहे की धान्य एका प्लेटमध्ये आपण घ्यायचं. तुमच्याकडे जे पिकतं ना, म्हणजे आमच्याकडे गहू जास्त पिकतो तर आम्ही गहू घेणार. तुमच्याकडे तांदूळ असतील तर तांदूळ घ्या, कुठलेही धान्य घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही एक कणकीचा दिवा किंवा तुम्ही एखादी साधी दिव्याची वात दक्षिणेकडे तोंड करून लावायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दिवा घराच्या बाहेर दारात लावायचा आहे, म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे आणि तो परत घरात आणायचा नाही आहे. आणि तिथेच तो विझल्यानंतर तिथेच त्याची पूजा करायची आहे, तिथेच फुलं अर्पण करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही 1 रुपयाचा शिक्का पण नक्की टाका. त्यानंतर तिथे त्या दिव्याकडे म्हणजे हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची की तेव्हा तिथे हात जोडा आणि प्रार्थना करा. तसंच एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगते. मृत्यूना दंड पाशांभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानांत सूर्यजह प्रियता मम. त्यानंतर हा दिवा जास्तीत जास्त वेळ जळला पाहिजे, त्यामुळे दिवा मोठा बनवा कणकेचा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे ताट आहे ना ते आपण डायरेक्ट घरात नाही आणायचं. जो पण दिवा किंवा जे पण काय आहे ना ते तुम्हाला कोणाला तरी दान करायचे, म्हणून त्याला यमदीपदान असं म्हटलं जातं. तर ते बाहेरच ठेवायचं आणि ताट तुम्ही फक्त आतमध्ये घेऊन यायचं. ती गोष्ट म्हणजे जे काही पंथी आणि धान्य असतील तर ते आतमध्ये आणायचं नाही आहे. त्यानंतर हे कोणाला तरी तुम्ही दान करा, गरिबांना, किंवा तुम्ही कोणाला सुद्धा ते देऊ शकता किंवा बाहेर तुम्ही त्याचं झाडाखाली किंवा साईडला विसर्जन करू शकता. अशा प्रकारे धनतेरसची पूजेची मांडणी आणि यमदीपदान आपल्याला करायचे. अगदी साधी सोपी मांडणी आहे, खूप काही अवघड नाही आहे. तुम्हाला जसं जमेल आणि जसं समजेल तसं तुम्ही मांडणी करा. कुठली पूजा झाल्यानंतर आपण कधीही देवाकडे क्षमा याचना करायची की हे देवा, आम्ही ही पूजा केली आहे, ती तू मान्य करून घे. आमच्या हातून जे पण काही चुकलं असेल तर त्यासाठी आपल्याला माफी मागायची किंवा माफी करा. असं दरवेळेला प्रत्येक वेळी आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा या प्रकारची माफी मागायची, म्हणजेच आपल्याकडून काही राहिलं असेल जरी तरी देव आपल्याला माफ करतो, काही चुकलं असेल तरी देव आपल्याला माफ करतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.